श्री स्वामी समर्थ. नमस्कार. माझ्या आदित ब्लॉग या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं आज खूप खूप मनापासून स्वागत. पनवेलचं ऐतिहासिक आणि चैतन्यमय वातावरणात बसलेले हक्काचे ठिकाण आणि दुर्गामाता मंदिर. दुर्गामाता मंदिर हे अत्यंत पवित्र आणि पॉझिटिव्ह ऊर्जेने भारलेले एक श्रद्धास्थान आहे. या मंदिराचे एक वैशिष्ट्य म्हणजे या मंदिरात अनेक देवदेवतांचे मूर्ती आहेत. आपल्याला अनेक देवदेवतांचे एकाच ठिकाणी दर्शन होते. असं बहुतेक देवळात नसते कुठे, पण इथे या देवळामध्ये आहे. गणपती बाप्पा, नंतर बजरंगबली, राधाकृष्ण, शिवलिंग आणि 12 ज्योतिर्लिंग असे अनेक देवतांचे इथे मूर्ती आहेत, प्रतिमा आहेत. मंदिराच्या परिसरात प्रवेश करताच मनातील सर्व ताणतणाव नाहीसे होतात आणि एक वेगळीच शक्ती मिळते. हे मंदिर भक्तांच्या श्रद्धेचे मोठे केंद्र आहे. येथे येणाऱ्या प्रत्येक भक्ताला मन शांती आणि नवी ऊर्जा मिळते. जुन्या पनवेलच्या या ऐतिहासिक आणि जागृत मंदिरात येताच मनातील सर्व भीती दूर होते आणि एक नवीन उमेद मिळते. माँ दुर्गा आपल्याला संकटाशी लढण्याची आणि नेहमी सत्याच्या मार्गावर चालण्याची प्रेरणा देते. जुन्या पनवेलमधील हे प्राचीन मंदिर अनेक वर्षापासून पनवेलकरांचे श्रद्धास्थान आहे. दुर्गा मातेचे हे रूप अत्यंत प्रभावी आणि भक्तांच्या हाकेला धावून जाणारे मानले जाते. आयुष्यात कितीही मोठे संकट येऊ द्या, ज्याच्या पाठीशी आदिशक्ती आई दुर्गेचा हात आहे त्याला हरवणे कोणाच्याही हातात नाही. या मंदिरात अनेक देवदेवतांची प्रतिमा आहेत. हे श्री राधाकृष्ण, आणि पुढे आल्यावरती हे श्री गणपती बाप्पा, हे आदिशक्ती आई माँ दुर्गा माता. हा तेजस्वी रूप आहे पहा. वरती झुंबरसुद्धा एक नंबर आहे. श्री दुर्गा माता मंदिर हे एक प्रसिद्ध आणि जागृत धार्मिक ठिकाण आहे. हे प्रभू श्री राम, लक्ष्मण आणि सीतामाई आणि त्याच्याच पुढे देवादिदेव महादेव यांची प्रतिमा पण आहे. आणि हे नंदी आणि त्याच्याच पुढे कासव आणि त्याच्या पुढे गेलात की हे शिवलिंग, खूप मोठं शिवलिंग आहे. एकदम श्रद्धास्थान आहे भगवान महादेवाचं हे शिवलिंग. त्याच्यात पुढे 12 ज्योतिर्लिंग आहे. काशी विश्वनाथ, रामेश्वर, सोमनाथ, महाकाल, मल्लिकार्जुन, वैद्यनाथ, भीमाशंकर, कृष्णेश्वर, त्र्यंबकेश्वर, नागेश्वर, ओंकारेश्वर आणि केदारनाथ. असं कदाचित एकच मंदिर असेल की जिथे एवढे सगळे देवतांचे प्रतिमा आहेत, मूर्ती आहेत. एकाच ठिकाणी आपल्याला सर्व देवदेवतांचं दर्शन घडते. दर शुक्रवारी येथे महाप्रसाद वाटप केले जाते. नवरात्रीमध्ये येथे भाविकांची मोठी गर्दी असते आणि संपूर्ण परिसर सुंदर रोषणाईने उजळून निघतो. इथे आपले लाडके सर्वांचे श्री स्वामी समर्थ महाराज. मंदिराच्या बाहेरच्या परिसरातील धुनी आणि हे बजरंगबली, खूपच सुंदर मूर्ती आहे बजरंगबलीची. आणि आता आपण त्याच्या बाजूला जाऊ. इथे आहे आपले गुरुदेव दत्त आणि त्याच्याच पुढे साईबाबा आणि पुढे गेलात की विठ्ठल रुक्मिणी यांच्या मूर्ती आहेत. खूपच सुंदर मूर्ती आहेत. विश्वास ठेवा, आई दुर्गा तुमच्या प्रत्येक संकटाच्या वेळी ढाल बनून उभी राहील.
श्री दुर्गा माता मंदिरचा हा व्हिडिओ मी आता इथेच थांबवतो. हे मंदिर खूपच श्रद्धास्थान आहे आणि जागृत देवस्थान आहे. तो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि न चुकता सबस्क्राईब करून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा, म्हणजे तुम्हालाही नवीन नवीन व्हिडिओ पाहता येईल. श्री स्वामी समर्थ.